हेडलाईन्स यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। केंद्रीय पथक पुन्हा एकदा नुकसान पाहणीसाठी येणार आहे। राज्याची केंद्राकडे 29,000 कोटींची मागणी आहे। पूर अवकाळीसाठी केंद्राकडे मदत मागितली। राज्यात घोषित झालेल्या पॅकेज सोडून शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर आता केंद्रीय पथक पुन्हा एकदा नुकसान पाहणीसाठी पोहोचणार आहे। पुन्हा एकदा माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, केंद्रीय पथक हे पुन्हा एकदा नुकसान पाहणीसाठी येणार आहे। शेतकऱ्यांसाठी किती दिलासादायक आहे? अतिशय, कारण जे 31,000 कोटीचं सुरुवातीचं पॅकेज आहे त्याच्या व्यतिरिक्तची दीपाली ही मदत आहे। आता ते पहिलं पथक आलं होतं ते मुख्यत्वे मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग त्यांनी बघितला। कदाचित कोकणामध्ये झालेलं नुकसान, काही भाग असेल पश्चिम महाराष्ट्राचा जो उर्वरित भाग त्यांना पाहायचा आहे, त्याची ते पाहणी करतील आणि 14 आणि 15 डिसेंबर नंतर त्यांचा ते अंतिम अहवाल देतील। साधारणपणे जेव्हा देशाच्या संसदेमध्ये शेतकी मंत्री बोलले, ते असं म्हणाले होते की आता इथून पुढे आम्ही जी काही मदत देऊ महाराष्ट्राला ती फक्त पाहणी झाल्या झाल्या लगेच आम्ही वाटप करणार आहोत, म्हणजे ती जी आपल्याकडे पीक पाहणी अहवाल असतो वगैरे त्याची गरज नाही असं ते म्हणतात। आता ही जी माहिती आहे की 29,760 कोटी रुपयाचा आपण प्रस्ताव पाठवलाय, ते राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी काल विधिमंडळामध्ये दिली आणि त्यांनी सांगितलं की याच्या आधी जे पथक येऊन गेलेलं आहे त्याच्यानंतर आपण 2 वेळेला ते प्रस्ताव पाठवलेत आणि त्या प्रस्तावानुसार आता केंद्र सरकार ती मदत देईल। आता त्याच्या आधी हे 2 दिवसाचे दौरे फार महत्वाचे असणार आहेत, कारण त्याच्यात वाढीव आणखी काही मदती संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका आहे का? कारण काल 70,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागणी संदर्भामध्ये जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा अजित पवारांनी ही माहिती दिलेली आहे। अर्थात हे पण लक्षात घ्यायला हवं की आपण जरी 30,000 कोटी रुपये सुमारे मागितले असले तरी त्याची पूर्ण मदत मिळणार नाही, पण जी काही मदत मिळेल ती मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिरिक्तची मदत असेल। आणि या पुढच्या 2 दिवसातला हा पाहणी दौरा नेमका कुठं आहे त्याचे तपशील जाहीर झाले की मग नेमकं कोकणात काही मिळणार आहे का, विदर्भात काही वेगळं मिळणार आहे का, याची आपल्याला माहिती मिळेल। परंतु आता हे तर दिसतं आहे की शिवराजसिंह चौहान यांनी म्हटल्याप्रमाणे हा प्रस्ताव महाराष्ट्रातून आलेला नव्हता, तर किमान 2 वेळेला तो प्रस्ताव दिलेला आहे आणि चव्हाण यांनीच दिलेल्या माहितीप्रमाणे आता एकच पाहणी उरलेली आहे, त्याच्यानंतर लगोलग महाराष्ट्राला मदत मिळेल। दीपाली, निश्चितच राहुल, पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतक्या दिवसांनी एक केंद्रीय पथक येत आहे, पुन्हा एकदा येत आहे। 2 महिने उलटून गेलेत खरं तर अतिवृष्टी होऊन वगैरे इतकं नुकसान होऊन। आता त्यांच्या हाती नेमकं काय लागेल हे पाहण्यामध्ये? बघा, बुजलेल्या विहिरी आहेत की ज्या अजूनही आपण काढलेल्या नाहीत। ईजीएस मधून 3 लाख रुपये आपण देतो, त्याची संख्या सुद्धा खूप मोठी आहे। त्यानंतर अनेक रस्ते आहेत, पुलाची कामं आहेत की जी कामं तशीच पडलेली आहेत, ते आपण करू शकत नाही। पायाभूत सुविधेमध्ये इतका पैसा आपल्याकडे सध्या तर दिलेला नाही राज्य सरकारनं। त्याशिवाय अनेकांचे गोठे उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेकांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, त्याचे परिणाम ते आजही भोगतायत। त्यामुळे असं नाहीये की केंद्रीय पथक आत्ता आलं तर त्यांना काय पाहायला मिळेल। हे ठीक आहे, आता आपला खरीप संपला आणि आपण रबीच्या पेरणीकडे गेलेलो आहोत, पण हे पण आहे दीपाली की रबीच्या पेरण्या सुद्धा उशिरा झाल्यात, कारण दीर्घकाळ पाऊस लांबल्यामुळं। आता साधारणपणे रबीच्या पेरण्या ज्या काळात पुन्हा अपेक्षित असतं त्याचा जर हंगामच पुढे ढकलला गेला असेल तर त्याचे परिणाम होतील, जर तसा सोयाबीनचे भाव वाढताना आपल्याला दिसतात। त्यामुळे केंद्रीय पथकाचं येणं हे काही आपल्याला टीकात्मक बघायची गरज नाहीये। माझ्या मताप्रमाणे आपल्याला ह्या 2 दिवसाचे दौरे काय आहेत नेमके ते एकदा कळले की केंद्रीय पथक काय पाहणार आहे ते आपल्याला लक्षात येईल। हे पण होऊ शकतं की कदाचित केंद्रीय पथक महाराष्ट्रामध्ये येऊन कुठे प्रत्यक्षात फील्ड व्हिजिट करणारच नाही। आपल्या मदत आणि पुनर्वसन विभागानं जे काही प्रेझेंटेशन बघितलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे त्याच्यावरती एक आढावा घेतला जाईल, विभागीय कार्यालयात घेतला जाईल किंवा मुंबई मंत्रालयात घेतला जाईल आणि त्यानंतर मदत मिळेल। ही साधारण प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेनंतर एकतर एनडीटीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण हे सांगायला हवं की त्यांच्यासाठी आणखीन एका नव्या मदतीच्या पॅकेजची लवकरच घोषणा होते। निश्चितच राहुल, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे नक्कीच आशादायक म्हणावं लागेल। धन्यवाद राहुल या सविस्तर माहितीसाठी।